पण काढायचं नाही. थोडंसं चांगले शेकले ना का चांगले लागतात खायला. हे बघा, वेगळेच पोहे लागतात. बघा एकदा ट्राय करून. हे बघा झाले फ्राय. शुभ सकाळ, कशा आहात तुम्ही? आज आपण कांदा बटाटे पोहे बनवणार आहोत. थोडीशी वेगळी ट्रिक आहे, तर सगळ्यांनी बघा लास्टपर्यंत. 2 बटाटे घेतले, 4-5 कढीपत्त्याची पाने घेतले, 1 टॅमॅटो, 2 कांदे, मिरच्या घेतल्या 7-8, जसं तुम्हाला तिखट पाहिजे असेल तसं, 7-8 लसणाची पाकळी आहे आणि अद्रक आहे थोडंसं तुकडा, आणि हे शेंगदाणे मूठभर, आणि ही अर्धा चम्मच साखर. बटाटे असे बारीक कापून घेतले. आता हे फ्राय करणार आहे. असं फ्राय करून घ्यायचं. ह्याचे बटाटे व्यवस्थित छानपैकी फ्राय करून घ्यायचे. एकदम चांगले फ्राय करून घेतले ना तर छान लागतात बटाटे. वेगळेच पोहे लागतात. बघा एकदा ट्राय करून. हे बघा झाले फ्राय. आता शेंगदाणे फ्राय करून घेणार आहे. शेंगदाणे पण व्यवस्थित फ्राय करायचे, जास्त लाल पण नाही आणि जास्त असं पटकन पण काढायचं नाही. थोडंसं चांगले शेकले ना का चांगले लागतात खायला. हे बघा, हे आपले शेंगदाणे फ्राय झाले. हे तेल घेतलं आहे 6 चम्मच. तेल तापलं आहे तर राई टाकायची 1-1.5 चम्मच, छोटा चम्मच आहे. कढीपत्ता, मिरची व्यवस्थित फ्राय झाले. अद्रक, लसूण, कांदा घालायचा आहे. कांदा ढवळून घेते. टॅमॅटो घालायचे, 1 चम्मच मीठ, अर्धा चम्मच हळद. आता थोडा वेळ कांदा नरम होण्यासाठी झाकण लावून ठेवले. कांदा नरम होईपर्यंत आपण पोहे धुवून घेणार आहे. पूर्ण धुवून घ्यायचे. थोडे ओलसर असते ना तर छान लागतात. आपला कांदा नरम झालाय. आता ह्यात साखर घालायची. परत मी एकदा हे करते वर खाली, की जेणेकरून गठ्ठा होऊ नये. आता हे बटाटे आणि हे फ्राय केलेले टाकले. शेंगदाणे, हे बघा आपले पोहे कसे सुटसुटीत आहेत. आता मी पोहे पण घालते. थोडे घातले, थोडे परत घालते मिक्स केल्यावर, म्हणजे व्यवस्थित सगळ्याला लागतं. हे झाले आपले पोहे. आता वरून कोथिंबीर टाकायचे. ओलसरच पोहे आहेत म्हणून वरून थोडंसं आपण पाणी शिंपडू नका. जास्त सुके असले तरच वरून शिंपडायचं पाणी. कशी वाटली माझी रेसिपी कमेंट करून सांगा. आवडले असल्यास लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. आणि बेल आयकॉन बटनवर क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद माझी रेसिपी बघितल्याबद्दल.